हॅलो. आता नाश्त्यासाठी पोहे बनवते. आता पोहे भिजून घेतले, मीठ टाकून घेतले त्याच्यात, शेंगदाणे आणि मिरच्या घेतले, कांदा मस्त जास्त घातलाय कापून आणि कोथिंबीर. आता त्याला पोहे बनवते. परत टाकते जिरे, मोहरी, कांदा. बनवणारे नैवेद्यासाठी तर पुरण घेतलंय आणि गव्हाचं पीठ मळून घेतलेलं आहे. आणि इकडं इडलीच्या भांड्यात आहे ना पाणी ठेवलेलं आहे उकडायला. तर चला मी आता बनवते. पोळी बनवून घेतली. कसा आकार देऊ शकता तुम्ही, तसं काही नाही. सिद्धी हे बाई असं पोळी अशी करून घ्यायची, पुरण टाकले मध्ये, परत इकडनं एक करायचं आणि असं करायचं आणि असं करायचं. असे ना ठेवून देते मी इडलीच्या भांड्यात. अजून एक करते, थोडं छोटं करते मी. दही भाताचा नैवेद्य दाखवू शकता तुम्ही किंवा साखर भातचा दाखवला तरी चालतो, पण माझ्याकडे होतं पुरण म्हणून मी आता कानोले बनवते.
अशी साईज पाहिजे खरं तर, ते लय मोठं झालं. मी हे ठेवून देते. बस झाले नैवेद्य पुरते 2च खरं. आता हे झाकून ठेवते आणि आता हे वाफेवर होईल 10-15. तर आता आहे ना 10-15 मिनटं झाले आणि मस्त असे कानवले उघडून बघू तर बघा किती छान असे तयार झालेले. तर साधे सोप्या पद्धतीने मी बनवले जसे येते तसे आणि खूप छान झाले होते. थोडेसे फुटले होते कारण घाईघाईत बनवले थोडेसे. तर गावठी तूप टाकलं का खूप छान टेस्ट होती त्याची. तर मस्त असं नैवेद्य करून घेतला मी आणि नाश्ता पण एक साईडला झाला होता पोळ्यांचा. आणि नंतर मग मला हरतालिकेची उत्तर पूजा पण करायची होती. तर खूपच धावपळ होती आज. आणि आमचं आहे ना म्हणजे गणपतीचे 5 वर्ष मागच्या वर्षी पूर्ण झाले आणि सत्यनारायण पण करून घेतलं होतं. त्याच्यामुळे यावर्षी आमच्या घरात गणपती बाप्पाचं काही आगमन होणार नव्हतं. पण त्याच्यामुळे थोडे रिलॅक्स होते आणि उपवास म्हणजे 2 दिवस माझे लागोपाठच यायचे. पण यावर्षी काही लागोपाठ उपवास नाही येणार आहे कारण हरतालिकेच्या मी आता उत्तर पूजा झाली का उपवास पण सोडणार आहे. तर बघा आता आधी आहे ना मस्त असं नैवेद्य दाखवून घेतला आणि महादेवाचं म्हणजे पिंडीवरती ना भस्म घेतला आणि पूजा करून घेतली. आणि पार्वतीन तिच्या सखीला हळद कुंकू लावायचं आणि नंदीला पण हळद कुंकू लावून घ्यायचंय. तर दिसतच नव्हते पार्वती, सर्व म्हणजे ते पत्रीने झाकून गेलं होतं. मग पूजाच करता येत नव्हती म्हणून थोडं साईडला ठेवलं. आणि त्याच्यानंतर मग हळद कुंकू स्वतःला आधी लावून घेतलं. आधी गणपती बाप्पाची पूजा केली होती पण नंतर मग आरती वगैरे करून घेतली. सर्वात आधी तर दिवस लावून घेतलेला आहे, तुम्ही व्हिडिओमध्ये बघितलंच असेल. आणि त्याच्यानंतर मग नैवेद्य वगैरे दाखवून घेतला. आणि मग आता मला आरती करायची होती, हरतालिकेची आरती आणि गणपतीची आणि अजून लवथाची विक्राळा म्हणजे महादेवांची आरती करायची होती. त्याच्यानंतर मग मी आरती वगैरे करून घेतली. आणि म्हणजे मोबाईलमध्ये ना एकच मोबाईल असल्यामुळे काही एवढं शूट नाही करता आलं. थोडासा भाग नंतर मी ओवाळताना टाकलेला आहे. तर काही नाही, सिंपल अशी पद्धत आहे हरतालिकेचं म्हणजे उत्तर पूजा. तर सर्व साहित्य ना जे असं हळकुंड सुपारी ते असतं ना ते सर्व एक साईडला काढून ठेवायचं आहे. नंतर आरती झाल्यानंतरच सर्व करायचं आहे. तर बघा मस्त अशी आरती वगैरे करून घेतली आणि त्याच्यानंतर मग मी उत्तर पूजेला सुरुवात केलेली आहे. नैवेद्य वगैरे दाखवून घेतला आणि मी फक्त आणि असं बघा थोडंसं पिढं आहे ना असं हलवून घ्यायचं थोडंसं आणि त्याच्यानंतरच मग उत्तर पूजेची सुरुवात करायची. तर सर्वात आधी हे फळं राहते ना ते आपण खाऊ पण शकतो आणि त्याच्यानंतर गणपती बाप्पा आपल्या देवाऱ्यातले घेतलेले असले ते देवाऱ्यात ठेवून द्यायचे. आणि सुपारी ठेवलेली असली तर सुपारीसुद्धा आपल्याला वापरात येते. त्याच्यामुळे ना मग सर्व जे कोरडं साहित्य असतं ना, आता समजा सवासणीची ती ओटी भरण्याची पुडी असते तर तीसुद्धा मी ठेवली होती. पुढच्या वेळी म्हटलं असं कशाला वापरात येईल. त्याच्यानंतर मग पत्री उचलून घेतली. तर पत्री आणि फुलं आणि जी वस्त्रमाळ आहे ना तेच म्हणजे विसर्जन करायचं त्याचं, कारण तेच खराब होण्यासारख्या वस्तू असं म्हणजे राहते ना, त्याच्यामुळे मग त्याचंच विसर्जन करायचं आणि बाकीचे सर्व वस्तू आपल्याला पुढच्या पूजेसाठी उपयोगात येतात. तर सर्व असं काढून ठेवलं मी एक साईडला आणि त्याच्यानंतर मग सुपारी हळकुंड पैसे आणि ते ठेवलेलं होतं ते पण काढून घेतलेलं आहे. तर म्हणजे मी पहिल्यांदाच करते घरी पूजा, नाहीतर मग मंदिरामध्ये आपण जेव्हा पूजा करतो ना तर तेव्हा कसं आहे आपण काय करतो पूजा करून घेतो आणि उत्तर पूजेला तर आपण काही जात नाही परत, फक्त पूजा करून आणि निघून येतो. पण मग आपल्याला एवढं सुख भेटतं घरी जर पूजा मांडली ना तर आपल्याला म्हणजे उत्तर पूजा करण्याचं जे म्हणजे लाभ होतो आपल्याला, ते पूर्ण पूजा आपली म्हणजे चांगली पूजा होऊन जाते. तर बघा मस्त असं पूजा वगैरे करून घेतली उत्तर पूजा आणि सर्व साहित्य मी साईडला काढून ठेवलं आणि आता राहिली फक्त पिंड आणि ते सर्व वाळूचं. तर मी ना ते पूर्ण असं एकत्र करून घेतलं आणि एक साईडला ठेवून घेतलेलं आहे. मग किती छान असं म्हणजे मला जीवच होत नव्हता, इतकी छान पिंड अशी बनलेली होती ना, त्याच्यामुळं मग असं म्हणजे ती पूजा अशी बाजूला साईडला ठेवायला जीवच होत नव्हता. तर झाली माझी उत्तर पूजा करून त्याच्यानंतर मग दर्शन घेतलं त्या जागेचं
आणि नंतर मग उपवास सोडायला बसले होते. पोळी तर घेतली उपवासात काही मम्मीनी नाही, कानोला आणि पोहेच होते. स्वयंपाक बनवायचा नाही का होता. ते स्वयंपाकात पुरणपोळी, मी साधं ते सिंपलच सारण बनवणार होते. भरतात तर ते चला व्हिडिओ भरलंय. कंटिन्यू बघत आणि राहा ना, तुम्ही. जेवढं ते उरलं ना त्याला जॉईंट करून दिलं त्या सारणाला. का काळजी ना लागते मारू बापा कर बापा कर याचा बापा कर. गाव किती टाकले, इतकी छान पहिल्यांदा खाल्लं मी. माझं काय भारी खरंच. वाईट मला कसं करणार उकडे